आज आपण बनवतात उपासासाठी एकदम थंडगार असं काकडीचं थालीपीठ. तर इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे चमचाभर आणि ते काकडी घेतलेली आहे. ती काकडी आपल्याला मस्त एकदा खिसून घ्यायची आणि मिरची तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तर काकडी खात असताना तर ठीक आहे, नाही तर तुम्ही बटाट्याचं पण बनवू शकता. कारण आता कोणी कढीपत्ता खाते, कोणी कोथिंबीर खाते, कोणी जिरे खाते. तर असं वेगवेगळी पद्धत आहे सगळ्यांची. तर एक माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला की काकडीचं थालीपीठ मला बनवून दाखवा म्हणून. तर मी काकडीचं थालीपीठ बनवून दाखवते. तिथं आपलं पीठ आपलं लावून झालेलं आहे. तर तेलाचं मी एक पॅकेट घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं तूप टाकायचं आपल्याला, कारण तुपानं चव पण चांगली लागते आणि तूप आपल्याला उपासाला चालते पण खायला. तर थालीपीठ इथे मी थापून घेतलेलं आहे. नाही आता आपण एकदम मस्त असं खरपूस तव्यावर भाजून घेऊ. थोडंसं तूप लावू साईडनं. तर नवरात्र विशेष आपल्याला हे थालीपीठ तयार आहे बघा. तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता, पण याच्या चटणीची पण गरज नाही, इतकं अप्रतिम असं झालेलं आहे. झणझणीत असं हिरवी मिरचीचं आणि काकडीचं थालीपीठ आपलं तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. इथं मी मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत 2. बाय बाय.